नमस्कार. रोजची 30-30 भाजी चपाती खाऊन खाऊन सगळेच कंटाळले जातात. हो ना. गृहिणींना रोजच प्रश्न पडतो, आज काय बनवायचं. आज आपण बनवणार आहोत स्पेशल असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर, जो बनवायला अतिशय सोपा आहे. सर्वात अगोदर 2 ते 3 तासासाठी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये आपण मसूर भिजत घालायचा आहे. जर तुम्हाला ही रेसिपी रात्रीसाठी बनवायची तर सकाळी भिजत ठेवायचा आहे. अगदीच नाही जमलं तर गरम पाण्यामध्ये अर्धा ते पाऊण तासामध्ये हा मसूर आरामात भिजला जातो. आणि जर समजा तुम्ही मसूर भिजवायला विसरलातच तर मग काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते. सर्वात अगोदर मसूर भिजवून घेतलेला आहे, त्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. 1 चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे मी. त्यानंतर तमालपत्र, दालचिनी आणि एक काळी वेलची जी आहे ती फोडणीला घालून घ्यायची आहे. एवढंच साहित्य आपल्याला फोडणीसाठी हवं आहे, जास्त काही तामझाम करायचा नाही आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या मसाल्यांमुळे आपल्या भाजीला चव अतिशय अप्रतिम अशी येते, म्हणून हे मसाले आपण फोडणीमध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं की मग यामध्ये मसूर घालून घ्यायचं आहे. थोडक्यात काय, आपल्याला गरम पाण्यामध्ये मसूर घालायचा आहे जेणेकरून तो पटकन शिजणार. आपण कुकरला शिजवतोय मान्य, तरी पण थोडासा लवकर शिजला जातो तो गरम पाण्यात शिजवल्यामुळे. यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, पण मीठ आवर्जून घालायचे ज्यामुळे आपल्या मसूरला चव अप्रतिम अशी येते. आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे, जास्त नाही घालायची आहे. अगदी पाव चमचा हळद घालायची आहे, ज्यामुळे आपल्या मसूरला रंग अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा येतो. कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि कुकरच्या एकूण 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 1 शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर करायची आणि त्यानंतर बारीक गॅसवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, जेणेकरून आपला मसूर आरामात मस्त शिजला जाईल. मसूर शिजतोय तोवर आपण वाटणाची तयारी करायची आहे. सर्वात अगोदर लसूण घ्यायचं आहे. लसूण आणि आलं हे आवर्जून घालायचे, ज्यामुळे आपल्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे मी, 1 छोटा कांदा आहे. त्याचबरोबर 1 टोमॅटो घेतलेला आहे, मध्यम आकाराचा टोमॅटो आहे. जास्त टोमॅटो कांदा घालण्याची गरज नाही आहे, कारण आपल्या भाजीला चव अप्रतिम अशी येते. जर जास्त टोमॅटो झाला तर भाजीची चव आंबट लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर कोथिंबीरच्या थोड्याशा काड्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. त्याचबरोबर बाइंडिंगसाठी आपण यामध्ये अगदी थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आणि याचं छान वाटण तयार करून घ्यायचं. हे वाटण बनवण्याच्या अगोदर कांदा खोबरं तुम्हाला भाजण्याची काहीही गरज नाही आहे, ते आपण नंतर भाजीमध्ये छान परतवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता आपला मसूर छान शिजलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही मसूर भिजवायला विसरलात तर काय करायचं. काही नाही, मसूर जर भिजवायला तुम्ही विसरलेला असाल तर 1 चिमूटभरच फक्त आपण मसूर शिजायला घालत असताना फोडणी देऊन झाले की यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा, आपण जो नेहमी भजी बनवण्यासाठी वापरतो ना तोच सोडा. बस, बाकी वेगळं काही करण्याची गरज नाही आहे, त्यानेही आपला मसूर छान शिजतो. ठीक आहे. आता यामध्ये आपण जे खडे मसाले घालून घेतले होते ते काढून घ्यायचेत आणि मग फोडणी द्यायला घ्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे फोडणी तुपामध्ये द्यायची आहे, पण तूप करपू नये म्हणून यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे आणि त्यानंतर 2 चमचे मी यामध्ये तूप घातलेलं आहे. आपल्याला तूप अजून हवं आहे, पण ते कधी वापरायचे हे तुम्ही पुढे बघायचे. ठीक आहे. सर्वात अगोदर 1 तमालपत्र घालून घेतलं आहे मी फोडणीमध्ये आणि जिरं घालून घेतलेलं आहे. याची फोडणी देऊन घ्यायची आणि आपण जो मसाला वाटून ठेवला होता ना तो मसाला परतवून घ्यायचा. छान मस्त बारीक गॅसवर आपण 10 मिनिट तरी हा मसाला परतवून घ्यायचा आहे. म्हणजे अगदीच 10 मिनिट नाही लागणार आहेत, तेल सुटेपर्यंत, तूप सुटेपर्यंत आपला हा मसाला आपण परतवून घ्यायचा आहे. यानंतर मसाले घालायचे. त्यामध्ये सर्वात अगोदर हळद घालायची आहे पाव चमचा आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला जो आहे घरचा तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही जर बाहेरचा वापरत असाल तुमच्या चवीनुसार तुम्ही तोही घालून घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. कांदा लसूण मसाला घातला की थोडासा यामध्ये आपण जो गरम मसाला आहे ना तो घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर 1 चमचाभर मी यामध्ये कश्मीरी रेड चिली पावडर जी आहे, म्हणजेच बेडगी मिरची पावडर किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर ती घालून घ्यायची आहे. भाजीला रंग अतिशय सुंदर येतो. त्यामुळे जर समजा तुमच्याकडे मिरची पावडर नसेल आणि बेडगी मिरची किंवा कश्मीरी मिरची घरामध्ये असेल तर आपण जे वाटण बनवले ना त्यामध्येच तुम्ही ते वाटणामध्येच मिरच्या घालून घ्यायच्यात, ज्यामुळे आपल्या भाजीला रंग अतिशय अप्रतिम असा येतो. आता फोडणी परतवून झाली आहे, यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घालून झालं की मग ती छान परतवून घ्यायची. कोथिंबीर परतवून घ्यायची कारण त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो भाजीला. म्हणजे मला पर्सनली फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आवडते, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नंतर ज्यावेळेला भाजीला उकळी येईल त्यावेळेला घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही आहे. ठीक आहे. आता आपला मसाला कोथिंबीर छान परतवून झालेला आहे. आता आपण शिजवून घेतलेला जो मसूर आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसूर यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगदी 4 ते 5 मिनिटासाठी मंद आचेवरच आपण याची छान उकळी काढून घ्यायची आहे.
हे सगळं छान मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला, जेणेकरून मसाला सगळ्या मसूरमध्ये पसरला जाईल आणि उकळी आली ना की तो मसूरमध्ये असा छान ॲब्झॉर्ब केला जातो. ठीक आहे. आता यासोबत तुम्ही काय बनवू शकता खायला? तुम्ही यासोबत रोटी बनवू शकता, चपाती बनवू शकता, नान बनवू शकता किंवा मग अगदी जिरा राईस पण बनवू शकता. मी तर जिरा राईस आणि चपाती बनवली होती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोटीसुद्धा बनवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि हो, तुम्ही काय करता, येऊन फक्त व्हिडिओ बघून जाताय, सबस्क्राईब पण करत नाही ना लाईक करता. असं नाही करायचं. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर तीनही कामं करायची असतात, जे फ्री आहेत, ॲब्सोल्युटली फ्री आहेत. ठीक आहे. आता मी सांगितलं होतं की तूप आपल्याला पुढे लागणार आहे. कधी? ते हे आत्ता आपण वरून तडका देणार आहे, जेणेकरून धाब्यावर मिळते ना त्याहीपेक्षा अप्रतिम अशी भाजी लागते आपली. सर्वात अगोदर 1 चमचाभरच यामध्ये तेल घालून घ्यायचे, जेणेकरून आपलं तूप करपणार नाही. आता यामध्ये घालायचं आहे लसूण. लसूण ना कापून घालायचा आहे ना वाटण करून घालायचा आहे, तो घालायचा आहे ठेचून. अप्रतिम अशी चव येते त्यामुळे लसूण ठेचून घालायचा आहे. यानंतर यामध्ये 1 ते 2 मी बेडगी मिरच्या ज्या आहेत ना, अख्ख्या मिरच्या त्या घातलेल्या आहेत. 2 मिरच्या मी घातलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाढवू शकता, नो प्रॉब्लेम. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची, ज्यामुळे चव अप्रतिम अशी येते आपल्या भाजीला. तुम्हाला हवं असेल तर या तडक्यामध्ये तुम्ही बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर जी आहे तीही घालू शकता, ज्यामुळे तरी खूप छान येते भाजीला. पण अशीही आपण सुरुवातीला जी बेडगी मिरची पावडर घातलेली होती ना, त्यामुळे तरी खूप छान आलेली आहे आपल्या भाजीला. तुम्ही हे बघू शकता. तुम्हाला माहिती आहे ही भाजी धाब्यावर मिळते ना त्याहीपेक्षा अप्रतिम अशा चवीची लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच पद्धतीने ट्राय करा आणि मला नंतर कमेंट करून सांगायचे की तुमची भाजी कशी झाली होती. ठीक आहे. मी सर्वात अगोदर ती जिरा राईससोबत सर्व केली, कारण मुलांना खूप घाई झाली होती भाजी खाण्याची, कारण वासच अप्रतिम येत होता भाजीला. ठीक आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती चपातीबरोबरही शेअर करू शकता, सर्व करू शकता ॲक्च्युली. ठीक आहे. अशाच रेसिपीजसाठी नक्की सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नसेल आवडला व्हिडिओ तर तो का नाही आवडला ना ते मला सांगायचं आहे. आणि डिसलाईक केलं तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. ओके, थँक्यू.